जर तुम्ही एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या व्यवसायामध्ये काम करायचं ठरवलं असेल, तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलं असेल, तर कोर्स केला असेल आणि तरी सुद्धा तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय किंवा हा प्रवास चालू झाला नसेल आणि चालू होऊन कुठेतरी थांबला असेल, तुम्हाला बाहेर मिळत नसतील, तुम्हाला प्रॉडक्ट मिळत नसेल किंवा डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आणि काही काही कारणामुळे आपलं काम थांबलं असेल, तर ते का थांबलंय याचा विचार करावा लागेल. आणि जर ते थांबलं असेल तर याचा एक अर्थ असा होतो की तुम्हाला जे ट्रेनिंग मिळालं किंवा तुम्ही जे नॉलेज मिळालं तर ते कुठेतरी कमी आहे आणि तुम्हाला त्याची अजून त्याच्यात ॲड ऑन करायची गरज आहे किंवा पुढच्या लेवलला जायची गरज आहे. नमस्कार, मी तुषार देशमुख, एक मराठी एक्सपोर्टर आहे आणि गेल्या 4 वर्षापासून एक्सपोर्ट इम्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतोय. मित्रांनो, मराठी माणसांनी व्यवसायात जास्तीत जास्त यावं आणि एक्सपोर्ट इम्पोर्टच्या व्यवसायात यावं यासाठी आम्ही जे स्ट्रगल केलं तर ते मराठी लोकांनी कमी करावं आणि जास्तीत जास्त या व्यवसायात यावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर मराठी या शब्दाचा अर्थ थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जो महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो, मराठी भाषेवरती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या लोकांवरती प्रेम करतो असा कुठलाही व्यक्ती म्हणजेच मराठी माणूस. तर आपण सर्वजण मिळून या व्यवसायात येऊन आपल्या कुटुंबाची आणि आपल्या इनडायरेक्टली महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर यासाठी आम्ही एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे की ज्या इव्हेंटमध्ये एक्झिम नेक्स्ट म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट हा जो व्यवसाय आहे हा पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि आतापर्यंत तुम्ही जे नॉलेज मिळवलं, जी काही माहिती मिळवली, तर त्याच्या पुढच्या लेवलला जी ट्रेड लेवलला असेल की प्रत्यक्षात तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा कन्साइनमेंट ट्रेड कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. तर याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतोय. तर जनरली जर आपण बघितलं की डिफिकल्टीज असतात एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये, तर या व्यवसायात डिफिकल्टीज काय काय आहेत तर त्या आपण थोडक्यात समजून घेऊया. तर मॅक्सिमम लोक जे ट्रेनिंग घेतात ते स्क्रीनवरती घेतात. आता स्क्रीनवरती याचा अर्थ कुठल्याही हॉलमध्ये बसून तुम्ही किंवा कॉम्प्युटरवरती तुम्ही माहिती घेतली, स्टॅटिस्टिक्स बघितलं आणि हा व्यवसायामध्ये खूप पोटेन्शियल आहे असं आपल्याला लक्षात आलं. परंतु ते जे नॉलेज आपण स्क्रीनवरती घेतलेलं आहे त्याचा फारसा फायदा होत नाही. तिथून पुढे आपली खरी जर्नी चालू होते. आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचं जे काम आहे ते आपल्याला रूट लेवलला जाऊन, ग्राउंड लेवलला जाऊन प्रॉडक्ट रिसर्च करणं किंवा कंट्री, त्या पर्टिक्युलर कंट्रीमधल्या बायरशी कॉन्टॅक्ट करणं, त्याच्यासोबत मीटिंग करणं आणि त्याच्यासोबत ट्रेड करून रिलेशन डेव्हलप करणं हा एक वेगळा पार्ट आहे. म्हणून एक्सपोर्ट इम्पोर्ट ही जी प्रोसेस आहे बिझनेसची, ही नवनवीन शिकण्याची की तुम्हाला प्रत्येक वेळेस नवनवीन चॅलेंजेस येतील, नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकावं लागेल. म्हणून हे एकदा ट्रेड केला, बरेच लोकांना मी भेटतो आणि भेटल्यानंतर असं लक्षात येतं की ते एकदा ट्रेड करतात आणि ते म्हणतात की माझा एक ट्रेड झाला, मी एक कंटेनर पाठवला आणि मी एक्सपोर्टर झालो. तर असं ऍक्च्युली होत नाही. तर तुम्हाला ही सतत शिकण्याची प्रोसेस आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला नवनवीन अडचणी येणार आहेत, नवनवीन चॅलेंजेस येणार आहेत आणि ते आपल्याला ओव्हरकम करायचे. एकदा ते ट्रेनिंग घेऊन तुम्ही जर व्यवसायात यशस्वी होत असाल तर मित्रांनो, ही सुद्धा एक मिस्टेक असू शकते. तर तुम्हाला सतत या व्यवसायामध्ये यायचं आहे आणि सतत प्रॉफिटेबल बिझनेस करायचा आहे, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना बिझनेसची क्लॅरिटी नसते. म्हणजेच काय की त्यांना एक्झॅक्ट व्यवसाय कसा करावा हे माहीत नसतं. काही लोकांनी रिसेंटली जॉब सोडून व्यवसायात येण्याचं ठरवलेलं असतं आणि ते पण एक्सपोर्ट इम्पोर्टचं कुठेतरी रील्स किंवा व्हिडिओ किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बघून हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि निर्णय घेतल्यानंतर आपण त्या प्रवासाला सुरुवातही करतो आणि कुठेतरी अडचणींना सामोरे जाऊन आपण त्या ठिकाणी स्ट्रक होतो आणि हा व्यवसाय त्या ठिकाणी थांबतो. हे कशामुळे होतं की आपल्याला एक्झॅक्ट ह्या बिझनेसची डेप्थ माहित नाही, त्याची क्लॅरिटी नाही, त्याच्यामुळे सुद्धा ह्या अडचणी येतात, हे चॅलेंजेस येतात. काही लोकांचे सगळ्यांना त्यांना नॉलेज आहे, परंतु इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, सर्वात आधी काय करायचं, नंतर काय करायचं, त्याच्यानंतर कुठली स्टेप्स असणार आहेत, ह्या गोष्टींची कमतरता असते. एक्झॅक्ट ऍक्शन कुठल्या गोष्टीवर घेतली पाहिजे, अंमलबजावणी कशी केली पाहिजे याची कमतरता असते. म्हणून सुद्धा ह्या लोकांचा व्यवसाय चालू होत नाही. महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे योग्य मेंटर्स नसतात. त्यांनी ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नॉलेज घेतलेले
त्या मेंटर्सला किती लेवलला नॉलेज, किंवा ते खरोखर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये आहेत, की फक्त त्यांचं कोचिंग ट्रेनिंग हा एक व्यवसाय आहे. तर हे सुद्धा बघितलं पाहिजे. जर त्यांना प्रॅक्टिकल काम करण्याचा अनुभव असेल, तर ते प्रॅक्टिकलमध्ये ग्राउंडला कोणकोणत्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं, किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये एक्झॅक्ट काय करावं लागतं, हे ते प्रत्यक्षात त्यांच्या अनुभवातून तुम्हाला सांगू शकतं, की नाही फक्त थेरॉटिकल नॉलेज देणं. तर मेंटर्स हे अनुभवी असले पाहिजेत. मॅक्सिमम लोकांना हेच माहित नाही की ह्या व्यवसायात येण्यासाठी पैसे किती लागतात. ते म्हणतात, सर माझी शिकण्याची तयारी आहे, मला सर्व करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं आहे, इम्पोर्ट करायचं आहे, या व्यवसायात सप्लाय एक्सपोर्टर लोकांना सप्लाय करायचं, पण माझ्याकडे पैसे नाही. मग पैशांशिवाय तर कुठला व्यवसाय होत नाही. तर मग एक्झॅक्ट पैसे किती लागतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत नसतं, म्हणून आपला व्यवसाय चालू होत नाही. बऱ्याच लोकांकडे प्रॉडक्ट काय आहे, मी कुठलं तरी प्रॉडक्ट माझ्या गावाकडे आहे आणि मी ते घेतो आणि मी ते दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करतो, असे खूप सारे लोक म्हणतात, किंवा माझ्या एरियात हे प्रॉडक्ट मिळतं. पण त्या प्रॉडक्टचे पोटेन्शियल काय, त्याची बाहेर डिमांड किती आहे, म्हणजे प्रॉडक्टचा रिसर्च किंवा त्याच्यासाठी लागणारा सप्लायर हा सुद्धा तुमच्याकडे आहे, असला पाहिजे. आणि तो कशा पद्धतीने शोधायचा हे सुद्धा माहीत असणं पाहिजे. या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की हे चॅलेंजेस आहेत. आणि हे जे चॅलेंजेस आपण बघितले, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक निगेटिव्ह या व्यवसायाबद्दल दिसणार आहे, की नो, हे तुझ्यासाठी काम नाही, हे तेरे बस का काम नाही, तू हा व्यवसाय सोड किंवा हे काम सोड, ट्रेनिंग घेतलं, 6 महिने प्रयत्न केले आणि आता हे तुझं काम नाही, तर तू दुसरं काहीतरी शोध. एक निगेटिव्ह आपल्याला इमोशन्स येतात आणि आपण ते कुठेतरी स्ट्रक्ट होतो. तर मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युली हे प्रॉब्लेम नाही आहेत. प्रॉब्लेम हे प्रत्येक व्यवसायात आहेत, प्रत्येक जॉबमध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. तर सर्वात आधी आपण माइंडसेट शिफ्ट करूया. तर हे सर्व जे आहे, ते प्रॉब्लेम्स नसून हे चॅलेंजेस आहेत. आणि जर ते चॅलेंजेस आहेत, तर ते आपण ऍक्सेप्ट केले आणि त्याच्यावरती त्या अँगलने जर सोल्युशन काढलं, तर ह्या सगळ्या गोष्टी इझिली आपल्याला अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला त्या त्या व्यक्तींच्या संपर्कात येऊन किंवा त्या बिझनेस ऍक्टिव्हिटीमध्ये काम करणारे किंवा सक्सेसफुल लोक जे आहेत, तर त्यांच्या संपर्कात येऊन तुम्हाला तुमचे चॅलेंजेस ओव्हरकम करायचे आहेत. तर नो याचा अर्थ आम्ही न्यू अपॉर्च्युनिटी किंवा नेक्स्ट ऑप्शन्स असा कन्सिडर करतो. मलाही माझं फर्स्ट कंटेनर होण्यासाठी मला 2 वर्ष लागली, की 2 वर्ष मी फक्त ट्राय करत होतो आणि मध्ये कुठेतरी अडचण यायची, माझा फर्स्ट रेट कम्प्लीट होत नव्हता. तर तुम्हाला जर 4 महिने, 6 महिने किंवा वर्ष झालं असेल, ते स्वाभाविक आहे. फक्त आपल्याला त्या लेवलला प्रयत्न करावा लागतील आणि आपलं काम हे कंटिन्यू करावं लागेल. तुम्ही आमच्यासोबत का काम करायचं? तर आम्ही प्रत्यक्षात एक्सपोर्ट इम्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहोत, प्रत्यक्षात काम करतोय. मी आणि माझ्यासोबत अनुभवी मेंटर्स आहेत. माझेही मेंटर्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, फायनान्शियल रिलेटेड, फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भात वेगळे आहेत, मोटिवेशनल वेगळे आहेत, स्पिरिच्युअल वेगळे आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये वेगळे माझे मेंटर्स आहेत. तर मी या सर्व लोकांच्या संपर्कात आहे आणि एक टीम तयार झाली आहे की जी तुमच्यासाठी सुद्धा कामात येणार आहे. तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये आलात, आमच्या संपर्कात आलं, तर डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही त्यांच्यासोबत हे कनेक्ट असणार आहे. म्हणून अनुभवी मेंटर्स आहेत. आमचा जो सोर्स आहे तो डायरेक्ट कनेक्ट आहे. याचा अर्थ, जर तुम्ही ऍग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला जर डायरेक्ट फार्म प्रोड्यूस पाहिजे असतील, तर नंबर ऑफ फार्मर सोबत आमची कनेक्टिव्हिटी आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी सप्लायर सोबत किंवा डायरेक्ट फार्मर सोबत हे कनेक्ट केलं जाऊ शकतं. आमच्याकडे एक रिसर्च टीम आहे. तुमचं पर्टिक्युलर जर प्रॉडक्ट असेल, तर त्या प्रॉडक्टचा सर्व अँगलने स्टडी करून, त्याचं स्टॅटिस्टिक्स असेल, त्याचा सोर्सिंग असेल, त्याचा बायर असेल, त्याची कंट्री असेल, तर ह्या सगळ्या प्रॉडक्टवरती आपण रिसर्च करून ती रिसर्च टीम तुम्हाला एक अनालिसिस देतं आणि त्या अगेन्स्ट मग आपण त्या पद्धतीने जर मार्केटिंग केली, तर तुमचे सक्सेसचे चान्सेस किंवा एक्सपोर्टच्या ट्रेड होण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहे. इनऑक्स एक्सपर्ट लोकांची टीम आहे. म्हणजेच आपण काही सीएचे, सीए, डिजिटल मार्केटर, फोटोग्राफर, फ्रेट फॉरवर्डर या लोकांना हायर केलेलं आहे. म्हणजे नवीन लोकांच्या संदर्भात मी मॅक्सिमम वेळेस बघितलं की त्यांना हायर कोटेशन दिलं जातं. कारण की तुमच्या बोलण्यातनं त्या फ्रेट फॉरवर्डरला लक्षात आहे की तुम्ही फर्स्ट टाइम काम करतायत, तर तुम्हाला 15-20 हजार, 30 हजार जास्तीचं कोटेशन दिलं जातं. परंतु जर तुम्ही अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून जात असाल, तर तुम्हाला ते ऍक्च्युअल प्राइसमध्ये तुमची बुकिंग मिळू शकते. आणि हे कसं करायचं, कशा पद्धतीने त्याची बुकिंग घ्यायची, ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मदत होऊ शकते.
मी जसं मगाशी म्हटलं, की आम्ही डायरेक्ट फार्मर सोबत कनेक्टेड आहोत. जर तुमचं ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असेल आणि तुम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये काम करत असाल, आम्हीही काम करतोय, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मी शेतकऱ्यांशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्षात त्यांच्या अडचणी काय आहेत आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपल्याला जो अपेक्षित आहे तर कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे ग्राउंडला जाऊन बघतो. किंवा तुमचं एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांटवरती व्हिजिट करून त्याचं स्पेसिफिकेशन, ते त्याचं प्रोडक्शनची प्रोसेस काय आहे, ही आधी समजून घेणं, त्यासाठी मदत करणं, ह्या अशा लेवलला आम्ही काम करतो. हे काही कंटेनरचे स्टफिंगचे फोटोज व्हिडिओज आहेत, हे काय दाखवतात, तर आम्ही प्रत्यक्षात ग्राउंडला काम करतोय. आणि काम करण्याचा तो एक्सपिरियन्स आहे, तो जो कॉन्फिडन्स आहे, तो आपल्या बाहेरला ज्यावेळेस आपण शेअर करतो, तर बाहेरला सुद्धा आपल्याबद्दल कॉन्फिडन्स येतो आणि बाहेर आपल्यासोबत काम करण्यासाठी इंटरेस्टेड असतो. हे नवीन लोकांच्या बद्दल नसतं, कारण की जनरली त्यांना एक्सपिरियन्स नसतो, पण कुठंतरी तुम्हाला सुरुवात केल्यानंतर तो एक्सपिरियन्स हा येत असतो. तर हे सगळे ग्राउंड लेवलला काम करण्याचे एक्सपिरियन्स आहेत. या व्यतिरिक्त जे नवीन लोक आहेत, जे फर्स्ट टाइम एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये काम करतायत, त्या लोकांना प्रत्यक्षात फील्डवर घेऊन त्या ठिकाणी प्रॅक्टिकल अनुभव देण्यासाठी आम्ही स्टडी टूर आयोजित करत असतो. रिसेंटली लास्ट इयरला ICD, इनलँड कंटेनर डेपो ज्याला आपण म्हणतो, नाशिक या ठिकाणी आम्ही स्टडी टूर आयोजित केली होती. आणि त्या स्टडी टूरमध्ये प्रत्यक्षात ICD मध्ये कस्टम क्लिअरन्सची प्रोसेस कशी होते, कस्टम क्लिअरन्स म्हणजे काय, ते अधिकाऱ्यांकडून समजून घेतलं. रॉंग वेने जर आपण कस्टम क्लिअरन्सच्या प्रोसेस केलं तर काय अडचणी येऊ शकतात, आपण काय अडचणींना फेस करतो. तर ह्या सगळ्या ग्राउंड लेवलला जाऊन त्या ICD ला व्हिजिट केल्यानंतर नवीन लोकांना लक्षात आलं आणि एक्झॅक्ट आपण कशा लेवलला काम केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर JNPT ला व्हिजिट करून त्या ठिकाणी कंटेनर हँडलिंग कसं होतं, कंटेनर वेसलवरती कशा पद्धतीने स्टफ केलं जातं, हे सगळ्या प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी येते की एक्झॅक्ट आपण ज्या व्यवसायात काम करतोय तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत, वेगवेगळे जे गोष्टी आहेत, त्या प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतल्यानंतर जर कामाला आपण सुरुवात केली तर त्याचा ट्रिमेंडस तुम्हाला फायदा होतो. तर हा स्टडी टूरचा बेनिफिट्स आहे. वेगवेगळे ऑफिसेस असतील, जसं पणन महामंडळाचं असेल, अपेडा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ॲग्रिकल्चरसाठी, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्टवरती वेगवेगळ्या कंट्री सोबत त्यांचा एक्सपिरियन्स जर आपण आधीच ऐकून घेतला आणि त्यांच्या अनुभवातनं आपण काही जजमेंट घेऊन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा हा व्यवसाय सक्सेसफुली रन होऊ शकतो. म्हणून अशा वेगवेगळ्या ऑफिसेसला पण आपण व्हिजिट करून तिथल्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग ह्या करत असतो स्टडी टूरच्या माध्यमातून. रिसेंटली लास्ट इयर सप्टेंबरमध्ये आम्ही दुबईला एक दुबईची स्टडी टूर आयोजित केली. आणि त्या दुबईच्या स्टडी टूरमध्ये जवळपास 38 लोकांना आम्ही या टूरमध्ये इन्व्हॉल्व केलं. त्यामध्ये गल्फ फूड ग्रीन हा एक इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये एक्झॅक्ट फॉरेनचे जे बाहेर असतात त्यांची रिक्वायरमेंट काय किंवा इतर लोकांची पॅकेजिंग कशी असते, त्या प्रॉडक्टची पॅकेजिंग असेल, त्याची कॉस्ट असेल आणि ते कशा पद्धतीने इंटरॅक्शन करतात हे शिकण्यासाठी आम्ही दुबईला गेलो. आणि त्या ठिकाणी जवळपास 200+ वेगवेगळ्या कंट्री लोक प्रॉडक्ट आपले घेऊन आलेले होते. आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी इंटरॅक्शन केल्यानंतर लक्षात आलं की आपण कुठं कमी आहेत आणि आपल्याला जर इंटरनॅशनल लेवलला बिझनेस करायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीने तयारी करावी लागेल, याचा प्रत्यक्षात 38 लोकांनी एक्सपिरियन्स घेतला. आणि 3 दिवस आम्ही दुबई एक्सप्लोअर केलं, म्हणजे दुबईच्या बुर्ज खलिफा पासून सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्यक्षात बघितलं. तर अशा पद्धतीचा हा स्टडी टूर होता. त्याचे काही इन्सिडेंट या ठिकाणी आहेत. हे काम करत असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू यांच्या हस्ते बेस्ट एंटरप्रिनर अवॉर्ड 2023 मध्ये आम्ही घेतलाय. त्याच्यानंतर जस्ट डायल कंपनी आपल्याला सर्वांना माहिती आहे, B2B पोर्टल आहे, तर त्यांच्याकडून बिझनेस डेव्हलपमेंट अवॉर्ड लास्ट इयरला आम्ही मिळवला आहे. तर मित्रांनो, हे सांगण्यामागचा उद्देश हा सर्व असाच आहे की तुम्ही जर एखाद्या प्रत्यक्षात काम करणाऱ्या एक्सपोर्टर सोबत जर तुम्ही तुमचा व्यवसाय ची जर्नी ही चालू केली किंवा त्यांच्या अनुभवातून जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुमचा बेनिफिट होईल आणि तुमचंही काम हे चालू होऊ शकतं. तर एक्झिम नेक्स्ट इव्हेंट 2025 हा येणाऱ्या 7 आणि 8 जून 2025ला आपण आयोजित केलाय हॉटेल एलिट नाशिक या ठिकाणी. तर तुम्ही सॅटर्डे संडे हा इव्हेंट 2 दिवसाचा तुम्ही जॉईन करू शकता. फुल डे इव्हेंट आहे, पूर्ण दिवस सकाळी 9:30 वाजेपासून तर 5:30 पर्यंत फुल डे या इव्हेंट असणार आहे. या इव्हेंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाल्यानंतर तुम्ही लाईफ टाईम आमचे एक्झिम क्लबचे मेंबर बनतात. आम्ही एक क्लब तयार केलेला आहे की जे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये प्रत्यक्षात ऍक्टिव्हिटी करतात.
तर तुमचे प्रत्यक्षात काम चालू झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी येतील तर तुम्ही त्या क्लब मेंबर सोबत शेअर करू शकतात, आणि तुमचे जे चॅलेंजेस असतील ते तुम्ही सहज इझिली ओव्हरकम करू शकतात. ते ग्रुप मेंबर तुम्हाला मदत करू शकतात. तसं बघायला गेलं तर ह्या 2 दिवसाची जी व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे. 40-50 हजार रुपये असू शकते. त्याचं कंटेंट त्या लेवलला आहे. कारण की तुम्हाला या ठिकाणी थेरोटिकल नॉलेज नाही शिकवलं जाणार. तुम्हाला जे काही गोष्टी प्रॅक्टिकल त्या ठिकाणी शिकवले जातील. कोटेशन कशा पद्धतीने सेंड करायचं, ते कसं कॅल्क्युलेट करायचे, ह्या लेवलला तुम्हाला शिकवलं जाईल. बाहेर सोबत फर्स्ट टाइम कसं बोलायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली त्या ठिकाणी शिकवल्या जातील या 2 दिवसाच्या इव्हेंटमध्ये. आणि याची जी फीज आहे ती अगदी नॉमिनल आम्ही ठेवली आहे, की 2 दिवसाच्या इव्हेंटमध्ये तुमचं त्या ठिकाणी ट्रेनिंग असेल, त्याच्यानंतर इंटरॅक्शन असेल, आमचे काही जे एक्झिस्टिंग बायर आहेत त्यांच्यासोबत कम्युनिकेशन असेल, हा सर्व इव्हेंट 10,000 रुपये फक्त प्लस जीएसटी एवढा आम्ही त्या ठिकाणी अरेंज केलाय, की मॅक्सिमम लोकांनी यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. हा कुठलाही असं जास्त कमर्शियल इव्हेंट नाहीये. ऍक्च्युअल आम्हाला एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये आमच्या क्लब मेंबरमध्ये लोक यावेत आणि त्यांनी ही ऍक्टिव्हिटी करावी, हा प्लेन उद्देश यामध्ये आहे. तर मित्रांनो, अगदी मिनिमम फीज आहे 2 दिवसाची. यामध्ये अकोमोडेशन, तुमचं जे हॉटेलिंग असेल, स्टे एका दिवसाचा, तो इन्क्लूड नाहीये. तुम्हाला ही वेगळी व्यवस्था ती करावी लागते. आणि जनरली जर नाशिकमध्ये एका दिवसाचं स्टे करायचं असेल तर हार्डली 800 ते 1,000 रुपयामध्ये चांगली हॉटेल ही शेअर बेसिसवरती मिळून जाते. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर ती सुद्धा व्यवस्था आमच्या माध्यमातून होईल. त्याचे चार्जेस हे वेगळे असणार आहेत. तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकतात, या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. आणि सध्या तुम्ही टोकन अमाऊंट म्हणून 1,000 रुपये भरून दिलेल्या QR कोड वरती देऊन तुम्ही 1 जूनच्या आधी रिमेनिंग फीज ही भरू शकतात आणि या इव्हेंटचा भाग होऊ शकतात. यामध्ये इव्हेंटमध्ये या सगळ्या गोष्टी बघा. नक्कीच तुम्हाला याच्या आधी जे ट्रेनिंग कोर्सेस केलेले आहेत, याच्या आधी जे पण तुम्ही नॉलेज घेतलंय, त्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलला त्याची व्हॅल्यू आणि त्या लेवलचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि इथून आपण ते 2 दिवसाचं इव्हेंट झाल्यानंतर इथं आपली जर्नी थांबत नाही. इथून ऍक्च्युअल आपली जर्नी चालू होते. आणि पुढचे 90 दिवस आपण सोबत काम करणार आहोत, म्हणजे मी आणि माझी टीम, आणि आपण मिळून तुमचा फर्स्ट ट्रेड, सेकंड ट्रेड करणार. ऑब्व्हियसली हा ट्रेड करत असताना CHA चे किंवा वेगवेगळे जे चार्जेस असतील ते डिपेंड्स असतात, पण तुमचा ट्रेड होणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही या बिझनेसमध्ये ऍक्टिव्हिटी तुमच्या स्टार्ट होणं गरजेचं आहे. जिथे कुठे तुम्ही स्ट्रक झालेले आहेत तर तुमचं काम चालू होणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर नक्कीच तुम्ही जॉईन करा. हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिसचा नंबर आहे आणि आमची या ठिकाणी मेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. माझा पर्सनल नंबर पण आपल्याकडे आहे. तर नक्कीच तुम्ही या इव्हेंटला या. आम्ही तुमची वाट पाहतोय. थँक्यू व्हेरी मच.